सुंदर असलं की आपलं व्यक्तिमत्व उजळतं हे तर आपल्याला माहीतच आहे. पण आमच्या शाळेमध्ये एक समस्या आम्हाला जाणवली. विद्यार्थ्यांचं विस्कटलेलं अक्षर, वाकडे तिकडे शब्द आणि अस्पष्ट लेखन याचा परिणाम त्यांच्या पेपरवर दिसू लागला आणि हा परिणामच आमच्या प्रकल्पाची सुरुवात केली. आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणारी एक महत्त्वाची कला म्हणजे सुंदर लेखन. म्हणजे पाठ्यपुस्तकातील ज्ञान मिळवणं असं आहे का? नाही. मग हे शिक्षण म्हणजेच आपण आपले विचार जे मांडतो ते विचार मांडतो कशातून? आपल्या शब्दातून. आणि शब्द लिहिण्याची पहिली पायरी म्हणजे आपलं हस्ताक्षर. आणि आपल्या विचारांना या योग्य शब्दात मांडताना जी आपली पहिली छाप पडते ती म्हणजे आहे आपलं हस्ताक्षर. आणि हे हस्ताक्षरच आपली काय करते? ओळख करते. हस्ताक्षर सुधारणा आणि लेखन प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे सुंदर, स्पष्ट आणि वाचनीय अक्षर इतकाच मर्यादित नाही, तर सुंदर अक्षराच्या माध्यमातून आत्मविश्वास, शिस्त आणि सराव यांचा सातत्य घडवण्याचा हा प्रयत्न. कारण सुंदर अक्षर म्हणजेच आपलं उज्ज्वल भविष्य. आता ध्येय एकच, आपल्या शाळेतील लेखनाचा चेहरा बदलणे, समाधान आणि सराव. सुंदर लिखाण ही नैसर्गिक देणगी असतेच असे नाही, ती योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण सरावातून निर्माण होते. म्हणून या उपक्रमात लिखाण सुधारण्यासाठी टप्प्याटप्प्याने नियोजन आखले गेले. पहिल्या टप्प्यात अक्षर लेखनाचा सराव व्हावा म्हणून अक्षर नमुने, ट्रेसिंग यावर भर दिला, संतुलित आकार साधला. विद्यार्थ्यांना पेनची ग्रीप व बसण्याची पद्धत शिकवण्यात आली. सुंदर लेखनासाठी फक्त अक्षर सराव नाही, तर पेन धरण्याची पद्धत, बसण्याची उंची, वहीचा कोन याचा परिणाम लेखनावर होतो. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम नीटनेस आणि युनिफॉर्मिटी साधली. त्यांचा आत्मविश्वास वाढू लागला. विद्यार्थ्यांचे ठराविक अंतराने निरीक्षण करणे गरजेचे होते. यासाठी त्यांचे पहिले लेखन व नंतरचे लेखन जतन केले गेले. आठवड्याच्या शेवटी विद्यार्थ्यांना स्वतःची प्रगती दिसली. यातून उत्साह आणि मोटिवेशन निर्माण झाले. नमस्कार, मी सौ अनिता दारवटकर, मुख्याध्यापिका वनाज परिवार विद्या मंदिर. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये आमच्या शाळेमध्ये एक प्रकल्प आम्ही राबवत आहोत. तो म्हणजे लेखन प्रकल्प. या लेखन प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत आमच्या शाळेतील पर्यवेक्षिका सौ माया जावळे. उद्दिष्ट हेच आहे की मुलांनी छान वळणदार अक्षरात लेखन करावे, मुलांच्या लेखनाचा स्पीड वाढावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा व शुद्धलेखनाच्या चुका कमी व्हाव्यात. हीच ह्या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत व त्या दृष्टीने ह्या प्रकल्पावर आमच्या मायाताई अगदी खूप छान प्रकारे कामकाज करत. प्रतिभेपेक्षा सराव मोठा असतो. फक्त योग्य मार्गदर्शन, छोटे छोटे टप्पे व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. या प्रकल्पाची सुरुवात एका छोट्या प्रश्नापासून झाली. लिहिण्याची सवय सुधारली तर अभ्यासातील प्रगती वाढेल का? आणि उत्तर मिळाले, हो, नक्कीच. म्हणून शाळेतील सर्व वर्गांमध्ये अक्षरशुद्धता, लेखनशैली, रेखांकन, पेनधारण, संतुलित शब्दरचना यावर नियमित आणि पद्धतशीर प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली. येथे प्रत्येक विद्यार्थी लिहित नाही, लिहिताना स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो. लेखन प्रकल्प ही परीक्षेपुरती गोष्ट नव्हे. सुंदर अक्षरामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, अभ्यासात लक्ष केंद्रित होते आणि कामगिरीत बदल दिसू लागतो. शिक्षकांचा उत्साह आणि विद्यार्थ्यांची मेहनत या दोन्हींच्या मिलाफातून हा प्रकल्प यशस्वीपणे पुढे गेला. लेखन प्रकल्पामुळे विद्यार्थी विचारपूर्वक लेखन करतात व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. सुंदर लेखन ही फक्त कला नाही, ती शिस्त, संयम
एकाग्रता आणि सातत्य यांचे शिक्षण देते. म्हणूनच लेखन प्रकल्प हा शैक्षणिक उपक्रम नसून व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम ठरला. प्रत्येक विद्यार्थी हा लेखक होऊ शकतो, परंतु त्याला वाव मिळाला पाहिजे. लेखन प्रकल्पामुळे प्रत्येक विद्यार्थी हे छानपैकी लिहू लागलेले आहेत. त्यांच्यातील या कलागुणांना वाव मिळालेला आहे. 3. सुरुवातीला मला खूप बोर व्हायचं, पण मॅथ टीचरांनी समजवल्यामुळे आता मला मज्जा येते. त्यामध्ये विद्यार्थी हा जाणारा असतो आणि समाजामध्ये जर त्याचा हस्ताक्षरच चांगला असेल की त्यामुळे त्याची एक वेगळी छाप निर्माण होण्यास मदत होणार आहे असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो. हा जो आमचा प्रकल्प आहे तो अतिशय उत्तम आहे आणि त्याचा फायदा मुलांना होताना आम्हाला दिसतो आहे आणि मुलं त्याचा वापर आपल्या परीक्षेमध्ये म्हणा किंवा निबंध लेखनामध्ये म्हणा किंवा संवाद लेखनामध्ये म्हणा, प्रश्नांची उत्तरं लिहिताना त्याचा वापर करताना म्हणजे त्यांच्यामध्ये सुधारणा दिसते की हस्ताक्षर सुवाच्य होतं आहे म्हणून आणि मुलांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो आहे. हा जो आमचा प्रकल्प आहे तो अतिशय सफल होताना आम्हाला दिसतो. फक्त काही महिन्यातच परिणाम स्पष्ट दिसू लागले. अक्षर सुधारले, लिहिण्याचा वेग वाढला, परीक्षा लिहिताना आत्मविश्वास वाढला आणि गुणांमध्येही सकारात्मक वाढ दिसून आली. कागदावर उमटणारी अक्षरे बदलत गेली. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक अभिव्यक्तीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाचा दर्जा वाढला, कल्पनाशक्ती समृद्ध झाली आणि वाचनाची आवड निर्माण झाली. मला कविता लिहायला खूप आवडते. माझा पहिला निबंध जेव्हा माझ्या शाळेच्या भिंतींवर लावला तेव्हा मला खूप आनंद झाला. लेखन प्रकल्पामुळे मला मराठी व इंग्रजी लेखन आवडायला लागले. मी आता छोट्या छोट्या गोष्टी लिहू लागलो आहे. पोट माझं भरावं म्हणून उपाशी ती राही, झोप मला यावी म्हणून जागी ती राही. आई आहे तिच्या माझ्या काळजाचा तुकडा, किती छान हा तिचा मुखडा, तीच मला देते शक्ती, तिला पाहिल्यावर कधीच वाटत नाही भीती. माझी मुलगी कविता करते, मला खूप आनंद झाला. व्यसनमुक्ती दिनाच्या दिवशी आमच्या शाळेत पोलीस आले होते. त्यांनी आम्हाला छान मार्गदर्शन केले. आमच्या शाळेमध्ये मुलगा मुलगी असा भेद नाही, सर्वांना समान हक्क आहेत. आमच्या शाळेत आम्ही स्टीलचा डबा आणि स्टीलची बॉटल वापरतो. नमस्कार, माझा मुलगा घरी सुद्धा लिहायला बसतोय, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. या संपूर्ण नियोजनामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली. प्रतिभेपेक्षा सराव मोठा असतो. फक्त योग्य मार्गदर्शन, छोटे छोटे टप्पे व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. या लेखन प्रकल्पामुळे माझ्या मुलीच्या अक्षरामध्ये खूप सुधारणा झालेली आहे आणि हा लेखन प्रकल्प यापुढेही असाच सुरू ठेवावा असे मला वाटते. माझ्या मुलीचं अक्षर खूप खराब होतं, पण तिच्या अक्षरामध्ये आता खूप सुधारणा झाले, ते खूप वळणदार अक्षर झाले. लेखन प्रकल्पाने आमच्या शाळेच्या शिक्षण प्रवाहास एक नवी दिशा मिळाली आहे. लेखनातून सर्जनशीलता, सर्जनशीलतेतून आत्मविश्वास आणि आत्मविश्वासातून सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय या उपक्रमाचे खरे यश आहे. लेखन आमची शक्ती आहे, शब्द आमचे साधन आहे. या भावनेने आम्ही पुढे जात आहोत. प्रत्येक अक्षरात आत्मविश्वास,
लिहा, घडा, पुढे वाढा. सुंदर अक्षर उज्ज्वल भविष्य. मेहनत शब्दांतही दिसते. लेखनातून शिक्षण आणि शिक्षणातून सर्जन हेच आमचे ब्रीदवाक्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याचे धैर्य निर्माण झाले